वृषभ राशीसाठी 13, 14 आणि 15 जानेवारी हे 3 दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आयुष्यात अनेक बाबी अडकल्या होत्या. आर्थिक ताण, कामामध्ये स्थिरता नसणे, नात्यांमध्ये गैरसमज किंवा मानसिक अस्वस्थता. या काळात ग्रहस्थिती वृषभ राशीसाठी अनुकूल असूनही अचानक एकापाठोपाठ एक 5 मोठ्या खुशखबरी मिळण्याची शक्यता दिसून येते. या खुशखबरांमध्ये आर्थिक, करिअर, नातेसंबंध, आरोग्य आणि भाग्याशी संबंधित परिस्थितीचा समावेश आहे. त्यामुळे या 3 दिवसांचे महत्त्व केवळ तात्पुरते समाधान देणारे नाही, तर जीवनाच्या पुढील काही महिन्यांचे मार्गदर्शन करणारे आहेत. या काळात प्रत्येक संधी, प्रत्येक बातमी आणि प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे फक्त तुमच्या दैनंदिन जीवनात सुधारणा होणार नाही, तर मनातला ताण दूर होऊन भावनिक स्थैर्य आणि आत्मविश्वासही वाढेल. प्रथम आहे आर्थिक क्षेत्रात अचानक मिळणारी मोठी आणि स्थिरता देणारी खुशखबर. वृषभ राशीसाठी 13, 14 आणि 15 जानेवारी दरम्यान आर्थिक बाबतीत जी खुशखबर मिळणार आहे ती केवळ तात्पुरती नसून दीर्घकालीन दिलासा देणारी असेल. मागील काही महिन्यांपासून जे पैसे अडकले होते, जे व्यवहार रखडले होते किंवा ज्या देणी सतत डोकेदुखी ठरत होत्या, त्यावर अचानक तोडगा निघेल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा, थांबलेला पगार, बोनस, इन्क्रिमेंट किंवा व्यवसायातील मोठी रक्कम हातात पडण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे ही आर्थिक खुशखबर अशी वेळ मिळेल जेव्हा तुम्ही जवळजवळ आशा सोडली होती. त्यामुळे मानसिक ताण कमी होईल, घरातील वातावरण सुधारेल आणि पुढील काही महिन्यांचे आर्थिक नियोजन आत्मविश्वासाने करता येईल. दुसरे आहे करिअर, नोकरी आणि व्यवसायात अचानक उघडणारे नवे दरवाजे. या 3 दिवसात वृषभ राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये मोठी हालचाल दिसून येईल. जे लोक सध्या नोकरीत आहेत त्यांना वरिष्ठांकडून विश्वास दाखवला जाईल. नवीन जबाबदारी, महत्त्वाचे प्रोजेक्ट किंवा भविष्यातील फायदेशीर असलेली भूमिका दिली जाऊ शकते. काहींसाठी ही सुरुवात प्रमोशनच्या दिशेने जाणारी असेल. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना योग्य ऑफर, इंटरव्ह्यूमधून सकारात्मक प्रतिसाद किंवा अचानक आलेला कॉल मोठी खुशखबर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुना क्लायंट परत येणे, नवीन करार साईन होणे किंवा थांबलेला प्रोजेक्ट पुन्हा सुरू होणे हे संकेत आहेत. हे सर्व बदल पुढील काळात स्थिरता आणि वाढ देणारे ठरतील. तिसरी घटना आहे नातेसंबंध आणि कौटुंबिक आयुष्यात मनाला समाधान देणारी घडामोड. वृषभ राशीच्या लोकांसाठी नातेसंबंध हा अत्यंत संवेदनशील विषय राहिला आहे. मागील काही काळात घरातील व्यक्तीशी मतभेद, प्रेमसंबंधातील दुरावा किंवा विश्वासाचा प्रश्न निर्माण झाला असेल, तर या 3 दिवसात त्यावर सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे. एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून मनापासून बोलणे, माफी मागणे किंवा पाठिंबा मिळणे ही मोठी खुशखबर ठरेल. प्रेमसंबंधात स्पष्टता येईल, गैरसमज दूर होतील आणि भविष्यासंबंधी निर्णय घेण्याची मानसिक तयारी होईल. काहींसाठी विवाह किंवा नातं पुढच्या टप्प्यावर नेण्याबाबत घरातून होकार मिळू शकतो. यामुळे मन हलके होईल आणि भावनिक स्थैर्य प्राप्त होईल. चौथे आहे आरोग्य आणि मानसिक शांततेबाबत मोठा दिलासा. वृषभ राशीसाठी या 3 दिवसात आरोग्य आणि मानसिक स्थैर्याबाबत सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून तुम्हाला थकवा, मानसिक तणाव, झोप न येणे किंवा हलक्या दुखण्यामुळे त्रास होत असेल, तर आता परिस्थिती सुधारेल. डॉक्टरांच्या तपासणीत सकारात्मक रिपोर्ट मिळणे, योग्य उपचार सुरू होणे किंवा व्यायाम, ध्यान यासारखे सुधारणा जाणवणे ही मोठी खुशखबर ठरेल. मानसिक आरोग्याची स्थिती सुधारल्यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेत वाढ होईल. नकारात्मक विचार कमी होतील आणि जीवनातील इतर क्षेत्रांवरही सकारात्मक परिणाम दिसेल. यामुळे मनाला शांती मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल आणि भावनिक स्थैर्य टिकवणे सहज होईल. पाचवे आहे अडकलेले निर्णय, भाग्याची साथ आणि अनपेक्षित संधी. 13 ते 15 जानेवारी वृषभ राशीसाठी भाग्याची साथ घेऊन येणार आहेत. जे निर्णय तुम्ही मागील काळात पुढे ढकलत होता, ज्या कामात तुम्हाला भीती वाटत होती किंवा जे प्रोजेक्ट अर्धवट राहिले होते, त्यावर अचानक स्पष्टता मिळेल. या काळात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा पाठिंबा मिळणे, योग्य सल्ला मिळणे किंवा अनपेक्षित संधी येणे यामुळे अडकलेल्या गोष्टी सोप्या होऊन कामात यश मिळेल. काही प्रकरणांमध्ये एखादे योगायोग असेल की अचानक काम सहज सुरळीत होईल किंवा गूढ अडथळे दूर होतील. हे दिवस फक्त साधारण परिस्थिती सुधारण्याचे नाही, तर भविष्य बदलण्याचे दिवस ठरतील, ज्यामुळे पुढील काही महिने स्थिर आणि प्रगतिशील राहतील. वृषभ राशीसाठी 13, 14 आणि 15 जानेवारी हे दिवस फक्त सामान्य वेळेसारखे नाहीत, तर जीवन बदलणारे दिवस आहेत. या काळात मिळणाऱ्या 5 खुशखबरांमुळे आर्थिक स्थैर्य, करिअरमध्ये प्रगती, नात्यांमध्ये सुधारणा, आरोग्य व मानसिक शांतता
आणि अडकलेले निर्णय सोपे होण्याची संधी प्राप्त होईल. या संधींचा उपयोग करून योग्य निर्णय घेणे, सल्ला घेणे आणि योग्य वेळेवर कृती करणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवसात जे काही घडेल ते फक्त क्षणिक सुख नाही, तर भविष्यातील वाढ, यश आणि स्थैर्याची दिशा ठरवणारे ठरेल. त्यामुळे कामांना बाजूला ठेवून, मनाला शांत ठेवून या दिवसांचे प्रत्येक क्षण अनुभवणे आणि प्रत्येक संधी आत्मसात करणे हेच तुमच्यासाठी सर्वात मोठे यश ठरेल. ज्योतिष शास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर असे शक्तिशाली ग्रहयोग तयार होत आहेत जे आयुष्याला शिखरावर नेऊ शकतात किंवा एका चुकीमुळे सगळं उलटवू शकतात. सूर्य उत्तरायणात प्रवेश करताच देव, वेळ आणि नशीब तुमची परीक्षा घ्यायला सुरुवात करतात. काही लोकांना अचानक मोठी संधी मिळणार आहे, काहींचं नशीब झपाट्याने बदलणार आहे, तर काही लोक आज सावध न राहिल्यामुळे त्या खुशखबरीला मुकणार देखील आहेत. म्हणून लक्षात ठेवा, चुकीच्या लोकांवर विश्वास, अहंकार, उतावळेपणा, निर्णय हे सगळं आजच थांबवा. वृषभ राशी, या मकर संक्रांतीमध्ये अडकलेले काम अचानक मार्गी लागतील. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर सूर्यदेव उत्तरायणात प्रवेश करताच तुमच्या आयुष्यातील थांबलेली गती पुन्हा सुरू होणार आहे. अनेक दिवसांपासून, कधीकधी महिन्यांपासून जे काम अडकून पडले होते, सरकारी कागदपत्रे, कोर्ट कचेरीचे प्रश्न, नोकरीतील प्रमोशन किंवा ट्रान्सफर, व्यवसायातील रखडलेले व्यवहार, पैशांची अडलेली एजा, या सगळ्या गोष्टींमध्ये अचानक सकारात्मक वळण येण्याची प्रबळ शक्यता आहे. आतापर्यंत जिथे तुम्हाला वारंवार नकार मिळत होता, तिथेच अचानक अनपेक्षित फोन, संदेश किंवा भेटीद्वारे मार्ग मोकळा होऊ शकतो. सूर्याच्या प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमचं म्हणणं लोक ऐकून लागतील आणि हे आता कधी होणार नाही असं वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात पूर्ण होताना दिसेल. मात्र एक महत्त्वाचा इशारा असा आहे की आजपासून सावध राहा. घाईघाईने निर्णय घेणे, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवणे आणि नकारात्मक विचारांना मनात घर करू देणे हे टाळावे. तर ही खुशखबर केवळ आश्वासन न राहता तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडवणारी ठरेल. दुसरी खुशखबर आहे पैशाचा आणि उत्पन्नाचा मोठा योग. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर गुरु आणि शुक्राच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक स्थितीत मोठा बदल होण्याचे संकेत आहेत. आतापर्यंत जेथे पैशांची कमतरता जाणवत होती, खर्च वाढत होता किंवा मेहनतीचं योग्य फळ मिळत नव्हतं, त्या परिस्थितीत आता हळूहळू पण ठोस सुधारणा होईल. अडकलेले पैसे परत येणे, थकीत देणी वसूल होणे, पगार वाढ, बोनस किंवा व्यवसायातून अचानक नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होण्याची दाट शक्यता आहे. काही लोकांना साईड इन्कम, नवीन प्रोजेक्ट किंवा गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो, तर काहींना देवाणघेवाणीतील जुना अडथळा दूर झाल्यामुळे आर्थिक ताण कमी झाल्याचा अनुभव येईल. मात्र येथेही सावधगिरी गरजेची आहे. आकस्मिक मिळालेल्या पैशांवर गर्व न करता, उतावळ्या गुंतवणुका किंवा चुकीच्या लोकांवर अंधविश्वास ठेवला नाही, तर ही दुसरी खुशखबर तुमच्या आयुष्यात स्थैर्य, समाधान आणि सुरक्षिततेचा नवा अध्याय सुरू करेल. नशीब अचानक तुम्हाला जोरात साथ देणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर असा काळ सुरू होत आहे जिथे फक्त मेहनतच नाही, तर नशीबही तुमच्या बाजूने उभं राहणार आहे. आतापर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले, देवावर विश्वास ठेवला, पण तरीही अपेक्षित यश मिळालं नाही, तर आता निराश होण्याचं कारण नाही. कारण ग्रहांची चाल अशी बनत आहे की योग्य वेळी योग्य संधी तुमच्यापर्यंत आपोआप चालत येईल. काही लोकांना अचानक मोठी ऑफर मिळेल, काहींना अशी मदत मिळेल जी त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल, तर काहींच्या आयुष्यात असा टप्पा येईल जिथे एकच निर्णय त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. या काळात जुने अपमान, अन्याय आणि थांबलेली कर्मफळे संपून देवाने राखून ठेवलेलं फळ मिळायला सुरुवात होईल. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल, लोक तुमचं मत विचारू लागतील आणि जिथे तुम्हाला कमी लेखलं जात होतं तिथेच तुमचं कौतुक होईल. पण लक्षात ठेवा, नशीब साथ देत असतानाच तुमची ही परीक्षा घेतली जाते. अहंकार, उतावळेपणा आणि चुकीच्या लोकांवर ठेवलेला विश्वास जर आज थांबवला नाही, तर ही सुवर्ण संधी हातातून निसटू शकते. म्हणून मकर संक्रांतीनंतर शांत मन, नम्र स्वभाव आणि योग्य निर्णय यांना प्राधान्य द्या. कारण हा काळ असा आहे जिथे देव, वेळ आणि नशीब तिन्ही गोष्टी एकत्र येऊन तुमचं आयुष्य उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही फक्त सावध राहा, योग्य पाऊल उचला, बाकी सगळं आपोआप जुळून येईल. त्यानंतरची खुशखबर आहे नातेसंबंधात सुख, समाधान आणि आनंदाची मोठी बातमी. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर शनी, चंद्र आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे नातेसंबंधांच्या बाबतीत मोठा सकारात्मक बदल दिसून येणार आहे. आतापर्यंत जे गैरसमज, वादविवाद, दुरावा किंवा मनातील न बोललेली वेदना नात्यांमध्ये साचून राहिली होती, ती आता हळूहळू दूर होऊ लागेल.
पती पत्नी, प्रेमसंबंध, कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या मित्रांमधील ताण कमी होऊन संवाद वाढेल आणि पुन्हा विश्वास निर्माण होईल. काही जणांच्या घरात अचानक आनंदाची बातमी येऊ शकते. लग्न ठरणे, नातं पक्क होणे, अपत्य प्राप्तीची शुभवार्ता किंवा कुटुंबात मंगलकार्य ठरण्याचे योग आहेत. या काळात तुमच्या शब्दांना आणि वर्तनाला विशेष महत्त्व असेल. तुम्ही शांत, संयमी आणि समजूतदार राहिलात तर नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील आणि जुनी जखम भरून निघेल. मात्र अहंकार, संशय आणि तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवलात तर तयार झालेला हा शुभयोग कमजोर होऊ शकतो. म्हणून मकर संक्रांतीनंतर प्रेम, आदर आणि समजूतदारी जपली तर ही चौथी खुशखबर तुमच्या आयुष्यात भावनिक स्थैर्य, घरात शांतता आणि मनाला समाधान देणारी ठरेल. त्यानंतरची शुभ बातमी आहे जीवनात मोठा बदल आणि भाग्याचा जोरदार उदय. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर असा शक्तिशाली काळ सुरू होत आहे जिथे तुमच्या जीवनात दीर्घकाळ चाललेला संघर्ष आता संपण्याच्या मार्गावर येईल. शनी आणि सूर्य यांच्या संयोगामुळे जुनी कर्मफळे पूर्ण होऊन नवीन उजळ अध्याय सुरू होण्याचे संकेत आहेत. आतापर्यंत ज्या गोष्टींसाठी तुम्ही सतत प्रयत्न करत होतात पण यश हातात येत नव्हतं, त्या गोष्टी आता योग्य वेळ आल्यामुळे सहज पूर्ण होताना दिसतील. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल, निर्णय क्षमता वाढेल आणि योग्य मार्ग स्वतःहून तुमच्या समोर उघडत जाईल. या काळात समाजात तुमची प्रतिष्ठा, मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढण्याची दाट शक्यता आहे. काही लोकांना नेतृत्वाची जबाबदारी मिळू शकते तर काहींच्या आयुष्यात असा निर्णायक क्षण येईल जो पुढील अनेक वर्षांचं भविष्य ठरवेल. मात्र लक्षात ठेवा, हा भाग्याचा उदय तेव्हाच टिकून राहील जेव्हा तुम्ही नम्रता, संयम आणि कृतज्ञता जपून ठेवाल. मकर संक्रांतीनंतर तुम्ही जर अहंकार टाळला, चुकीच्या सवयींपासून दूर राहिलात आणि देवावर विश्वास ठेवून योग्य कृती केली तर ही पाचवी खुशखबर तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलून टाकणारी ठरेल. मकर संक्रांतीनंतरचा हा काळ साधा नाही. हा असा काळ आहे जिथे देव, वेळ आणि नशीब तिन्ही एकत्र येऊन तुमची परीक्षा घेत आहेत. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या 5 मोठ्या खुशखबरी फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर जगण्यासाठी आहेत. पण लक्षात ठेवा, अहंकार, घाईघाईचे निर्णय आणि चुकीच्या लोकांवर ठेवलेला विश्वास हे सगळं जर आजच थांबवलं नाही तर तयार झालेला हा सुवर्णयोग हातातून निसटू शकतो. आजपासून सावध राहा, मन स्वच्छ ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. कारण योग्य वेळी योग्य पाऊल उचललं तर मकर संक्रांतीनंतर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. जर तुम्हाला वाटत असेल की देवाने तुमच्यासाठी काहीतरी खास राखून ठेवलं आहे तर तुम्हाला नक्कीच शुभ संकेत दिसू लागतील.